नमस्कार, मी गुरुप्रसाद कानिटकर. लोकमान्य टिळकांच्या अर्थशास्त्र विषयक विचारांबद्दल आपण बोलतोय. मागच्या भागामध्ये आपण बघितलं लोकमान्य टिळकांच्या आर्थिक विचारसरणीत हाताळले गेलेले मुख्य विषय, आर्थिक समस्यांची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय. या भागामध्ये आपण बघणार आहोत कौटिल्याचं अर्थशास्त्र, लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य म्हणजेच कर्मयोग शास्त्र, अर्थशास्त्र याचे एक तुलनात्मक परीक्षण. आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी एकमेकांना पूरक किंवा पोषक असतात. स्वतःच्या देशाच्या आर्थिक विकासासाठी योग्य ती आर्थिक धोरणं आखण्यासाठी देशातल्या लोकांचं स्वतःचं सरकार हवं असं लोकमान्यांचं मत होतं. त्यासाठी राजकीय पारतंत्र्य उखडून टाकलं पाहिजे आणि त्यासाठी चळवळीची युद्ध प्रवृत्तीच आवश्यक आहे असं लोकमान्यांनी ठाम प्रतिपादन केलेलं होतं. युद्ध हे निष्क्रिय नपुंसक माणसांचं कर्म नाही. कृष्णाने अर्जुनाला व्यवहारिक जीवन संपन्नतेने जगण्यासाठी युद्ध कर्माला प्रवृत्त केलंय. हा गीता रहस्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. कौटिल्य अर्थशास्त्राच्या संदर्भात गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी हाच विचार जो काही मांडलाय तो त्या श्लोकामध्ये मांडलाय. तो श्लोक काय आपण बघूया. द्वाविमो पुरुषो व्याघ्र सूर्यमंडल भेदिनो परिव्राड योगयुक्तश्च रणेच अभिमुखो हतः. गीता रहस्याच्या 14व्या भागामध्ये 14व्या अध्यायामध्ये हा श्लोक त्यांनी म्हटलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे पुरुष व्याघ्रा, सूर्यमंडलाला भेदून ब्रह्मलोकात जाणारे दोनच पुरुष असतात. एक योगयुक्त संन्याशी आणि दुसरा रणात तोंड देऊन लढता लढता ज्याला मृत्यू येतो, ज्याला वीरगती प्राप्त होते तो. असाच संदर्भ महाभारताच्या उद्योग पर्वातही दिलेला आहे आणि कौटिल्य अर्थशास्त्रामध्येही याच अर्थाने याने यज्ञ संघैस्तपसा च विप्रा स्वर्गैषणा पात्रश्च यश्च यान्ति क्षणेन तानप्य यान्ति शूराः प्राणान सुयुद्धेषु परित्यजन्त. अशा अर्थाचा तो श्लोक आहे. याचा अर्थ काय आहे की स्वर्गाची इच्छा करणारे अनेक यज्ञादी साहित्य पात्रांनी आणि तपांनी ज्या लोकांच्या प्रत जातात त्याही पलीकडे युद्धात प्राण देणारे शूर पुरुष एका क्षणात पोहोचतात. म्हणजे तपस्व्यास किंवा संन्यासासच नव्हे तर यज्ञयागादी करणाऱ्या दीक्षितांनाही जी गती मिळते तीच रणांगणात मातृभूमीच्या रक्षणार्थ जे आपलं बलिदान करतात प्राणांचं, अशा लोकांनाही प्राप्त होते. असा एक श्लोक आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये हा श्लोक आहे. किंवा भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी जी भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये यदृच्छया चोपपन्न स्वर्गद्वार सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम किंवा हतो वा प्राप्स्यसि वा स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अशा अर्थाचे हे 2 श्लोक दिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की युद्धासारखं स्वर्गाचं द्वार हे योद्ध्याला, पराक्रमी माणसाला क्वचितच उघडं मिळतं. त्यामुळे जर युद्धात मेलास तर मोक्ष आणि जय मिळवलास तर पृथ्वीचं राज्य, ह्या दोन्ही गोष्टी तुझ्याच हातामध्ये आहेत. भगवद्गीतेमधल्या या 2 श्लोकांचं आणि वर गीता रहस्य किंवा कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलेल्या या दोन्ही श्लोकांचा अर्थ हा साधारणपणे एकसारखाच आहे. त्याच्या पुढे लोकमान्य असं म्हणतात की अध्यात्मशास्त्र आणि आर्थिक व्यवहारशास्त्र यांचा विचार केला तर लोकमान्यांच्या त्याच्या दिशा अत्यंत स्पष्ट होत्या. कारण ते असं म्हणतात की जगरहाटीत वागताना व्यक्तीला स्वतः टिकून राहण्यासाठी, आर्थिक संपन्नता आणि वैभव मिळवण्यासाठी प्रवृत्तीपर कर्मयोग आणि त्यासाठी लागणाऱ्या लढाऊ बाण्याचं अत्यंत महत्व आहे, त्याची अत्यंत आवश्यकता असं लोकमान्यांचं प्रतिपादन होतं. आर्थिक उन्नतीसाठी लोकमान्यांच्या कर्मयोग शास्त्रातल्या लढाऊ बाण्यावर आधारलेल्या क्रियाशीलतेलाच त्याही काळात नाही तर आजच्याही काळामध्ये प्रचंड मोठी गरज आहे. आता चाणक्य जो होता, कौटिल्य, आर्य चाणक्य असं आपण ज्याला म्हणतो, त्याला प्रशासनाचं, राजकारणाचं उत्तम ज्ञान होतं. हे निर्विवाद आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. त्याच्या चाणक्य नीतीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटनांचा विचार केलाय. चाणक्य असं म्हणतो की संपत्ती मिळवणं हे जीवनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याच्या 4ही पुरुषार्थांशी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांशी संबंध आहे. तसाच त्याचा प्रत्यक्ष संबंध हा राष्ट्राच्या उन्नतीसाठी आहे. कारण माणूस हा स्वतःसाठी संपत्ती मिळवून राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावू शकतो. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीमध्ये प्रथम प्राधान्य असं चाणक्याचं म्हणणं होतं. भारतामध्ये श्रम विभागणीला उत्तेजन मिळेल आणि देशाला त्याचा फायदा होईल असं लोकमान्यांनाही वाटत होतं. वस्तू निर्माण केल्यानंतर
त्याच्या मूल्यवृद्धीसाठी त्याचा देशोदेशी व्यापार व्हायला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण एक्सपोर्ट असं म्हणतो इंग्रजीमध्ये, ते व्हायला पाहिजे असं लोकमान्यांचं म्हणणं होतं. आता चाणक्याच्या अर्थशास्त्रात सुद्धा कल्याणकारी राज्य संस्थेनी स्वतःचं महत्वाचं स्थान निर्माण केलं पाहिजे असं तो म्हणतो. आणि तो काय म्हणतो की संपत्ती हीच राष्ट्राची सगळ्यात मोठी ताकद आहे. संपत्तीच्या उत्पादनासाठी कमाल कार्यक्षमता आणि सामाजिक कल्याणासाठी तिचं समान वाटप आवश्यक आहे असं चाणक्यांनी प्रतिपादन करून ठेवलेलं आहे. आता चाणक्याचे हे अर्थशास्त्रीय विचार आणि लोकमान्यांचे अर्थशास्त्रीय विचार याच्यामध्ये जर आपण विचार केला किंवा तुलना केली तर आपल्याला बरंच साधर्म्य आढळून येतं. लोकमान्यांचे विचार हे अर्थनिर्मितीसाठी लोकांना प्रवृत्त करणारे असेच होते आणि या व्यावहारिक जगात लढाऊ बाण्याने आर्थिक प्रगती साधून आधी नेटका प्रपंच करावा असं लोकमान्यांनी त्यांच्या स्वतःच्या एका लेखामध्ये म्हटलेलं होतं. त्याचबरोबर अर्थार्जनाची कक्षा वाढवण्यासाठी ज्ञानार्जनाचीही कक्षा वाढवली पाहिजे. आणि ती ज्ञानार्जनाची कक्षा म्हणजे कुठल्या प्रकारचं ज्ञान घेतलं पाहिजे, जसं आपण मागच्या भागांमध्ये बघितलं की त्याच्यासाठी विज्ञान, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे असं लोकमान्यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं की इतर व्यवसायाभिमुख शिक्षण जी आहेत, म्हणजे ज्याला इंडस्ट्रियल ट्रेड्स असं आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचं शिक्षणही घ्यायला हवं. ते भारतीय लोकांनी अधिकाधिक प्रमाणामध्ये नियमितपणाने घ्यायला हवं आणि त्याचा वापर हा उद्योगासाठी करायला हवा असं लोकमान्यांचं म्हणणं होतं. भारतामध्ये हुशार बुद्धिमान विद्यार्थ्यांनी परदेश विद्या शिकून शास्त्रीय व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून देशात नवीन उद्योग सुरू करावेत. साहसी आणि उदार व्यापाऱ्यांनी, कारखानदारांनी, बंगल्यातल्या जमीनदारांनी, संस्थानिकांनी देशाच्या आर्थिक कल्याण कार्यासाठी सामग्री म्हणजे जमीन द्यावी, भांडवल द्यावं, आश्रय द्यावा आणि अशा पद्धतीने त्या लोकांना सहाय्य करावं आणि कार्यक्षम साहसी लोकांना कारखाने काढून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन लोकमान्य त्यांच्या एका लेखामध्ये करतात. त्या पुढे लोकमान्य असं सांगतात की आता नुसते कारखाने काढा असं मुघम बोलून काही होणार नाही, किंवा वस्तूंची निर्मिती करा असं मुघम बोलूनही काही होणार नाही. लोकमान्यांना त्याची कल्पना होती. लोकमान्यांनी चक्क छोटे छोटे सुद्धा कुठले व्यापार आपल्याला करता येतील याची यादी सांगून ठेवलेली आहे त्या काळामध्ये. त्यांच्याच एका केसरीमधल्या लेखात त्यांनी असं म्हटलंय की साध्या सोप्या उत्पादन पद्धती वापरून ज्या काही गोष्टी तयार करता येतात, ज्याच्यासाठी खूप मोठ्या महागड्या तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते, अशा वस्तूंचं म्हणजे उदाहरणार्थ साबण, अर्क, तेल, औषध, जाड कागद, चाकू, कात्र्या, वस्त्रे, अगदी काड्याच्या पेट्या, मेणबत्त्या, जाडीभरडी साखर याचे कारखाने सुद्धा जरी आपण आपल्या देशामध्ये काढले आणि ते चालवले तर सावकारीमध्ये जेवढा फायदा असतो ना, म्हणजे सावकार जो काही लोकांना पैसे देतो आणि त्याच्यावर व्याज घेतो आणि त्याचा जो काही त्याला फायदा होतो, हा जो काही फायदा आहे याच्यापेक्षा एक किंचितही कमी फायदा आपल्याला होणार नाही असं लोकमान्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं. पण असल्या कामालाही लागणारं धाडस आणि माहिती ही आपल्याकडे कुठे आहे असा प्रश्न लोकमान्यांनी लोकांना विचारलेला होता. आपल्याकडे शिल्लक राहिलेले पैसे हे खूप आहेत याचं समाधान मानण्याऐवजी ते शिल्लक राहिलेले पैसे उद्योगधंद्यांमध्ये गुंतवा असा सल्ला लोकमान्य लोकांना द्यायला विसरत नाही. ते असं म्हणतात की शहाण्या, समंजस आणि थोड्याशा संपन्न लोकांना केसरीची ही कळकळीची विनंती आहे. हुशार, होतकरू, ज्ञानार्थी, कष्टकरी म्हणजे कामगार, यंत्रांची उपलब्धता असणारे लोक यांचा शोध घ्यावा. मजूर, कच्चा माल यांच्या विपुल उपलब्धतेचा योग्य म्हणजे देशाच्या आर्थिक कल्याणासाठी वापर आणि यंत्रशक्ती आणि बुद्धिशक्तीची जोड देऊन याला भरभराट आणावी, याला चांगले दिवस आणावेत अशी प्रत्यक्ष केसरीमधून केसरीकारांनी म्हणजे प्रत्यक्ष लोकमान्यांनी लोकांना विनंती केलेली आहे. देशातल्या अंतर्गत औद्योगिक प्रगतीला पोषक असं संरक्षित व्यापाराचं धोरण आखलं पाहिजे असं लोकमान्यांनी सांगितलंय. त्यासाठी राजकीय पारतंत्र्य आपल्याला उपयोगाचं नाही, पण जे स्वराज्य मिळवायचंय आपल्याला त्यासाठी आपल्याला आर्थिक बळही असायला हवं असंही लोकमान्यांचं म्हणणं आहे. हे तत्व हिंदी व्यापाराला ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिश राज्यकर्ते कधीही लावणं शक्य नाही, त्यामुळे ते आपल्यालाच करायला पाहिजे असं लोकमान्य एका लेखामध्ये लिहितात. राष्ट्राच्या आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी आणि वर्चस्वासाठी मुख्य आणि महत्वाचा विचार म्हणजे अर्थप्राप्ती करणे हाच आहे असं लोकमान्य वारंवार सांगतात. आणि मिळवलेल्या अर्थाचं म्हणजे संपत्तीचं संरक्षण करणं त्यासाठी कार्यतत्परता ही अत्यंत आवश्यक आहे आणि अविश्रांत श्रम हेही त्याच्याच बरोबर तितकेच महत्वाचे हे लोकमान्य सांगतात. कार्यतत्परता म्हणजे आपल्या श्रमाची फळे दुसऱ्यांनी हिरावून नेऊ नयेत अशी व्यवस्था करणे असं त्यांचं म्हणणं होतं. चाणक्यानी, कौटिल्यानी जे अर्थशास्त्र सांगितलंय
त्याच्यामध्ये पराक्रम करून विजय मिळवणारा राजा अशी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि या राजाचे शत्रू, मध्यस्थ, तटस्थ असे काही प्रकारचे त्याच्या अवतीभोवती लोक असतात असं त्याचं म्हणणं आहे. पराक्रम करून विजय मिळवणाऱ्या राजाकडे चाणक्याच्या मते हे पुढचे 6 गुण असायला पाहिजेत. ते 6 गुण काय आहेत ते आपण बघूया. की संधी म्हणजे तह, विग्रह म्हणजे युद्ध, यान म्हणजे चढाई, आसन म्हणजे युद्ध न करता थोडंसं स्वस्थ राहणं, द्वैध म्हणजे एकाशी तह आणि दुसऱ्याशी लढाई करणं, आणि 6वा आश्रय म्हणजे बलवान लोकांचा आश्रय घेणं. एक विचारवंत, तत्वज्ञानी, राष्ट्रभक्त म्हणून लोकमान्यांनी त्यांच्या काळाच्या संदर्भात पहिल्या 4 गुणांची वाढ हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा संदेश देणारा राजकारणी म्हणून जोपासली. या गुणांच्या साहाय्याने त्यांनी देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उन्नती कशी होईल याच्यासाठी आयुष्यभर वकिली केली. म्हणजे वकिली म्हणजे कोर्टात वकिली करतात त्या अर्थाने वकिली नाही, या तत्वांची वकिली केली, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲडव्होकेटिंग द फिलॉसॉफी असं म्हणू शकतो. अशा प्रकारची ती वकिली होती. आर्थिक समृद्धी, सामाजिक समता, व्यक्तीच्या नैतिक विकासाबरोबर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी क्रियाशील म्हणजे प्रवृत्तीपर कर्मयोग शास्त्र लोकमान्यांनी त्यांच्या गीताधस्त्यात सांगितलंय. त्यात स्वराज्य मिळवण्याची महत्वाकांक्षा, कर्मयोगाचा आचरण आणि बुद्धिवंताची वाक्पटुता म्हणजे त्याचं एखादा मुद्दा पटवून देण्याचं कौशल्य, योग कर्मसु कौशलम असं लोकमान्य सांगतात. आता लोकमान्यांचे जे पूर्वसुरी होते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे भीष्म पितामह असं आपण ज्यांना म्हणतो ते दादाभाई नौरोजी असतील किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, या विद्वानांनी इंग्रजी साम्राज्यशाही ही केवळ राजकीय नाही तर आर्थिक शोषणाशी निगडीत आहे हे ओळखलेलं होतं, त्यांना माहिती होतं, हे आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे. आणि याबाबतचे जे सगळे विचार होते ते सगळे ते सातत्याने इंग्रजीमध्ये मांडत होते आणि ते इंग्रज साहेबाकडेच मांडत होते. याच्यावरती लोकमान्य हे सातत्याने ह्या लोकांना सांगत होते की जर तुम्हाला हे विचार मांडायचे असले तर ते मातृभाषेतून मांडा, मराठीतून मांडा, हिंदीतून मांडा, आपल्या देशामध्ये ज्या भाषा आहेत त्या भाषांमधून मांडा आणि ते लोकांसमोर मांडा. ते लोकांना कळू दे की जर का इंग्रजांचं राज्य आपलं आर्थिक शोषण करतंय आणि आपलं नुकसान होणार आहे जेणेकरून, तर ते कशा अर्थाने आपलं नुकसान होणार आहे हे किमान लोकांना तरी कळू दे. अन्यथा तुम्ही जे साहेबांना सांगाल इंग्रजी भाषेमध्ये, साहेब तो कागद घेतील, फाईलमध्ये बंद करून ठेवतील, त्याचा फायदा कोणालाच होणार नाही. ही लोकमान्यांची या सगळ्या लोकांना कळकळीची नम्र विनंती होती. लोकमान्यांना आपण सगळेजण स्वराज्याचे, राष्ट्रीयत्वाचे द्रष्टे पुढारी नेते म्हणून ओळखतो, पण या सगळ्याच्या पाठीमागे आर्थिक शोषण आणि मर्यादित प्रगती याचा उच्चार लोकमान्यांनी वारंवार केला होता हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण त्याचा विचारही कधी करत नाही किंवा आपण त्याची दखलही घेत नाही आपण या लोकमान्यांच्या पैलूची. लोकमान्यांनी अर्थशास्त्र या सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगावं यासाठी ते स्वतः अर्थशास्त्र शिकले आणि मग त्यांनी केसरीमधून तशा पद्धतीची मांडणी केली. स्वराज्याची कल्पना सुद्धा त्यांनी आपल्या घरात जे स्वातंत्र्य आहे ते स्वराज्य इतकी सोपी व्याख्या करून सांगितलेली होती. त्यामुळे आर्थिक शोषण, अर्थकारण, प्रगती, उद्योग प्रगती, शेतीविषयक प्रश्न, संशोधन, शिक्षण हे सर्वसामान्य जनतेला जर आपण सोप्या भाषेत सांगितलं नाही तर नीट उलगडणार नाही हे त्यांना कळलेलं होतं. आणि म्हणूनच हे सगळं त्यांनी केसरीद्वारे लोकांना साध्या सोप्या कळेल अशा भाषेमध्ये सांगितलं. लोकांमध्ये इंग्रज सरकार विरुद्ध सातत्याने असंतोष उत्पन्न होईल अशी व्यवस्था त्यांनी त्या मार्गाने केली आणि लोकांना इंग्रजांनी आपल्यासमोर काय वाढवून ठेवलंय आणि त्याचं फलित काय आहे हेही सांगितलं. शेती हा भारतीय अर्थकारणाचा पाया आहे असा विचार मांडणारे लोकमान्य हे पहिले होते असं म्हणायला काही हरकत नाही. त्या काळामध्ये भारतामध्ये 92% लोक शेती करत असत आणि या शेतकऱ्यांना लेनिन सारखा जो काही त्या अर्थाने कम्युनिस्ट, कामगारांचा, शेतकऱ्यांचा पुढारी असं म्हणतात, तो सुद्धा बटाट्याचं पोतं असं म्हणून त्यांची अत्यंत वाईट शब्दामध्ये संभावना करत असे. पण या शेतकऱ्यांचं जे शोषण होत होतं, त्यांची जी पिळवणूक होत होती ती लोकमान्यांनी ओळखलेली होती. औद्योगिक प्रगती, संशोधन आणि या शिक्षणाबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्व आहे हे लोकमान्यांना पक्क ठाऊक होतं. समकालीन विचारवंतांमध्ये शेतीविषयक विचाराचे लोकमान्य हे कदाचित त्या काळातले जगातले एकमेव विचारवंत असू शकतील आणि म्हणूनच त्यांच्या चरित्राचा विचार करताना वास्तवता आणि व्यवहाराची कास धरलेले भारतीय अर्थकारणाचे मूलभूत विचार हे दृष्टिआड करणं शक्यच नाही. उद्योग, शेती, शेतकरी, सावकारी, कर, दुष्काळ, पाण्याचं नियोजन, नवीन अवजारं, संकरित बियाणं, शेती उद्योगांवरची प्रक्रिया, राष्ट्रीय शिक्षण, संशोधन इत्यादी गोष्टींवरती लोकमान्यांनी केसरीतून
चौफेर लिखाण केलंय, त्याच्यावरती त्यांनी प्रचंड विचार मंथन केलेलं आहे आणि हे विचार मंथन, हा विचार हा सर्वसमावेशक आहे आणि तो अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवरती त्याही वेळेला आणि आजच्याही काळामध्ये आणि कदाचित उद्याच्याही काळामध्ये अत्यंत महत्वाचा आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रीय अर्थकारणाचा पाठपुरावा, सक्रिय अर्थकारण आणि औद्योगिक प्रगती. धन्यवाद.